का ग, तू काय जेवली अजून? अहो ते आई म्हणाल्यात ना, घरातल्या सुनांनी सगळ्यांचं जेवण झालं कीच जेवायचं. हो की नाही आई? सकाळचं जेवण झालं की का जेवायचं? मी माणूस नाही का, मला भूक लागत नाही का? तुझ्या आईला एकदा सांगून टाक ना. आई तुमचं बरोबर आहे, मी सांगते यांना तिकीट कॅन्सल करायला. तिकीट कॅन्सल कर म्हणजे काय? माझी आई मला म्हणाली होती की लग्नानंतर तुझ्या नवऱ्यासोबत तुला जिकडे जायचं तिकडे फिरायला जा. आणि तुझी आई मला काय म्हणते आता की नाही, आमच्या घरातलं सुना असं करत नाही, तसं करत नाही, शॉर्ट घालत नाही. अरे लग्न कशाला केलंस? ताई जे आवडते ते सगळं घेऊन जावं, सगळं तुमच्या भावाचंच आहे. ठीक आहे ना. काय ठीक आहे? तुझ्या बहिणी येतात, त्यांना जे आवडतं ते सगळं घेऊन जातात आणि तुम्हालाच पण ठीक आहे. अरे माझी फेवरेट साडी होती ती, तुम्हाला बर्थडेला गिफ्ट केलेली ती साडी घेऊन गेली ती बाई. तुला कशाला पैसे लागतात? लागले तुम्हाला सांगा. नुसतं आपलं जगाला दाखवायला म्हणायचं आमच्या घरची लक्ष्मी, घरची लक्ष्मी, घरच्या लक्ष्मीकडे 1 रुपया द्यायचा नाही. पैसे मागितले की म्हणणार अगं तुला काय लागतं, तुला लागतं ते आमच्याकडे माग, आम्ही आणून देऊ. मी काय मेड आहे का या घरातली? काय लागतं ते माग, माझ्या हातात पैसे नको का? तूच ते बघत बसलाय. छान छान कपाट रिकामं करा. आपण नवीन घेऊयात. नवीन तुझ्या बहिणीला घेऊन देणार नवीन? मला माझी फाटकी साडी असेल पण मला माझी साडी हवी, मला तीच साडी नेसायची, मला तीच साडी पाहिजे. सॉरी ना. तुझ्या बहिणीला ना 0 सिविक सेन्स आहे.